So, बालमित्रांनो, welcome back to the family of Success Science Academy. We are learning integrations. नवीन टाईप आता पुढचा आपल्या समोर आहे की इंटिग्रेशन्स ऑफ दिस टाईप. ओके, हा टाईप म्हणजे नेमकं काय आहे? तर इफ यू क्लिअरली ऑब्झर्व डिनॉमिनेटरला बघ बरं का 1 अपॉन समजा a प्लस बी ए आणि बी आर द कॉन्स्टंट्स आहे की नाही, समथिंग प्लस समथिंग साइन स्क्वेअर एक्स, समथिंग प्लस समथिंग कॉस स्क्वेअर एक्स, किंवा साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर या दोघांची बेरीज, असा फॉर्म जर का डिनॉमिनेटरला असेल तर बेटा ह्या टाईप मध्ये करायचं काय, तर हिअर यू हॅव टू डू वन थिंग, डिव्हाइड न्यूमरेटर and denominator by cos square x. Okay, this will be, I can say, step number 1. This will be step number 1. Divide numerator and denominator by cos square x. माझं तुम्हाला माहिती आहे 1 बाय cos square x न्यूमरेटरला बघ ना डिवाइड करशील तर 1 बाय cos square x येईल. कोणत्या याच्यामध्ये 1 बाय cos square म्हणजेच काय sec square x आहे की नाही, आणि खाली काय होईल sin square भागिले cos square tan square होईल. सोबतच्या स्टेप नंबर 2 विल बी यूज sec square x is 1 plus tan square x. ओके, म्हणजे सेक मधून तुम्ही येणार टॅन मध्ये. स्टेप नंबर 3 इज पुट tan x इज इक्वल टू टी. मग पुढे तुम्हाला माहिती आहे सेक स्क्वेअर एक्स dx विल बी dt. कुठे इन न्यूमरेटर. आणि मग पुढे सॉल्व्ह करा बाय युजिंग डिफरंट मेथड्स. स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. सो बालमित्रांनो, एक्सरसाइज 3.2 बी मधला फर्स्ट क्वेश्चन मधला 18 सम, याला शॉर्टकट ट्रिक सुद्धा आहे, बट वी आर इनिशियली गोइंग इन द कन्व्हेन्शनल मेथड. मला कळालं की डिनॉमिनेटरला cos square x आहे, सो आय विल डू डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय काय cos square x. सो आय विल बी इंटिग्रेशन बघ 1 अपॉन cos square x न्यूमरेटरला केलं भागिले 4 अपॉन cos square x प्लस 3 cos square x अपॉन cos square x dx. चला आता न्यूमरेटरला 1 अपॉन cos square म्हणजेच बेटा sec square x अपॉन 4 1 बाय cos square म्हणजेच sec square x, cos square ला cos square हा झाला गायब dx. डन. आता मी तुम्हाला काय म्हटलंय की यूज sec square x इज 1 प्लस tan square x. खाली बर का वरती नाही. इंटिग्रेशन वर sec square x तसाच ठेवा. हा जो sec square x आहे याला लिहा 4 इंटू ब्रॅकेट 1 प्लस tan square x, रिप्लेस केली व्हॅल्यू प्लस 3 ऍज इट इज, आणि हा dx. आता ब्रॅकेट सोडो बेटा. सो sec square x अपॉन 4 इंटू 1 इज 4 प्लस 4 इंटू tan square x इज 4 tan square x प्लस सॉरी 3 ऍज इट इज पुढचा. I can write integration sec square x dx upon 4 आणि 3 7 plus 4 tan square x, किंवा I will write काही अडचण नाहीये dx. ओके, 7 plus 4 tan square x dx. मी मुद्दाम 4 tan square x अगोदर लिहितो कारण की ही सवय आहे ना तुम्हाला अगोदर व्हेरिएबल. ओके 7. ठीक आहे. आता पुट करा tan x इज इक्वल टू टी. याने काय होईल sec square x dx will be dt, which implies sec square x dx काय होईल बेटा dt होऊन जाईल. सो I इज इक्वल टू यू कॅन सी इंटिग्रेशन sec square x dx जर का dt झाला तर 1 अपॉन 4 t स्क्वेअर प्लस 7 आणि d स्क्वेअर x झाला dt इज इक्वल टू 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर हा फॉर्म आहे, पण मेक कोएफिशिएंट ऑफ t स्क्वेअर इज 1 नाही का, x ऐवजी फक्त t आहे. सो बेटा आय वुड लाईक टू राईट 1 बाय 4 कॉमन. आता ही सवय तुम्हाला झालेली आहे की नाही. इथं मग ना 4 कॉमन घेतला तर काय होईल t स्क्वेअर प्लस 7 बाय 4. तो 4 फक्त मी इकडे बाहेर लिहिला dt. डन.
पुढच्या स्टेपला मी लिहितो 1/4 इंटिग्रेशन 1/t². 7ला लिहितो √7/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर dt. ठीक आहे, चला स्क्रीनशॉट घ्या. सो पुढे याला सिम्प्लिफाय करू आपण. I इज इक्वल टू हा 1/4 ऍज इट इज बर 1/x² प्लस a². फॉर्म्युला लिहू का एकदा? फॉर्म्युला लिहितोय बघ, इंटिग्रेशन 1/x² प्लस a² dx is 1/a tan inverse of x/a plus c. So I will be the 1/4 as it is into 1/a, which means 1/a is √7/2 into tan inverse of x/a. X is t upon a is √7/2 plus c. Simplify करा. 2 1 2 2 2 4 so 1/2 under √7 tan inverse of खालचा 2 वरती जाईल 2t upon √7 plus c. इथंच थांबायचं नाहीये, t पुट करा जो tan x होता. So final answer will be 1/2 √7 into tan inverse of 2 tan x upon √7 plus c is the final answer. या स्क्रीनशॉट. आता या 19 सम मध्ये 1/cos 2x प्लस 3 sin square x आहे. तर मला माहिती आहे की cos 2x चे जे 4 फॉर्म्स आहेत त्यापैकी आय कॅन राईट पहिला फॉर्म का दुसरा फॉर्म. आय वुड लाईक टू राईट कोणताही चालेल बरं का बेटा, कोणताही चालेल, अजिबात अडचण नाही. आय विल राईट हा वाला 1 मायनस 2 sin square x. ओके, आणि हा ऍज इट इज. आर यू अंडरस्टँडिंग? सो इंटिग्रेशन 1/. आता बघ 1 - 2 sin square x आणि पुढे प्लस 3 sin square x. सो 1 - 2 आणि प्लस 3. सो 3 2 गेला. आन्सर विल बी 1. ओके, dx. ठीक आहे. आता इंटिग्रेशन 1/1 प्लस sin square x फॉर्म आला की काय करायचं? पुट सॉरी डिवाइड न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. आपल्या फॉर्मॅट मध्ये आलं ना ते. सो डिवाइड न्यूमरेटर and denominator by cos square x. So your I will become integration 1/cos square x upon हे बघ 1/cos square x plus sin square x upon cos square x dx. I is equal to काय सिम्प्लिफाय होईल? 1/cos square x ला I can write 6 square x upon 1/cos square x ला इथे अगेन 6 square x plus sin square upon cos square is tan square. So it is plus tan square x dx. ठीक है. 6 square x ला काय लिहू? 1 plus tan square x. 1 plus tan square x आणि हा पुढे plus tan square x dx. एक tan square x आणि हा एक tan square x झाले 2 tan square x. So I will write integration 6 square x upon एक आणि एक 2 tan square x plus 1 ब्रॅकेट कंप्लीट dx. ठीक आहे. हा मग आता पुट tan x ला t which implies 6 square x dx will be dt. So I is equal to integration 6 square dx is dt. So 1/2 t square plus 1 dt. आता you can take 2 common from here आणि मी इथं बाहेर लिहितो त्याला 1/t square plus 1/2. बघ ना बेटा, तू जर का 2 कॉमन घेणार तर 2 बाहेर येईल t square plus 1/2 dt. ठीक आहे, which is 1/2
इंटिग्रेशन 1 t स्क्वेअर प्लस हा जो 1/2 आहे आय वुड लाईक टू राईट इट ॲज 1/√2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघ ना, एक त्याचा स्क्वेअर रूट एकच आहे आणि दोनाचं नाही निघत तर मी √2 असं लिहिलं फॉर्मॅट मध्ये dt. ओके, स्क्रीनशॉट घ्या. आता पुढे सिम्प्लिफाय करू. आपलं सम आहे इंटिग्रेशन 1/x² + a². सेम मगाशी सारखं इंटिग्रेशन 1/x² + a² dx is 1/a tan inverse of x/a + c, right? So I is equal to 1/2 already आहे into 1/a is √2. A is 1/√2, not √2. A is 1/√2 into tan inverse x/a. x ऐवजी t आहे upon a is 1/√2 + c. वही चीज. तर बेटा खालचं √2 वरती जाईल. येस ऑर नो? √2/2 into tan inverse. खालचं √2 वरती गेला तर कॅन आय राईट √2t + c. √2/2 ला I can write 1/√2 into tan inverse of √2 t च्या जागी tan x + c, कारण t ला आपण tan x टाकला होता. √2/2 1/√2 कसा आला तर गुणिले √2 भागिले √2. रिमेंबर दिस. घ्या स्क्रीनशॉट. चलो सो बेटा ह्या सम मध्ये काय करणार मी आता, इथे sin 3x दिसतोय मला. सो आय विल डू इंटिग्रेशन sin x अपॉन sin 3x चा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे काय रे बेटा, 3 sin θ minus 4 sin θ. दॅट मीन्स 3 sin x minus 4 sin cube x dx. बर, व्हॉट आय एम ऑब्झर्विंग की sin वरती बघ sin x, खालून मी sin x कॉमन घेऊ का? येस सर. मग कंसात काय राहील बेटा 3 minus 4 sin square x. ऍग्री? ब्रॅकेट कंप्लीट dx. वरचा साइन खालचा साइन कॅन्सल, वरती राहिला फक्त 1. बर, सो इंटिग्रेशन कुठपर्यंत आलं 1/3 minus 4 sin square x dx. यू आर ऑब्झर्विंग डिनॉमिनेटरला साइन स्क्वेअर किंवा कॉस स्क्वेअर तर डिव्हाइड करा. आपली जी फॉर्मॅट चालू आहे डिव्हाइड बेटा न्यूमरेटर and denominator by cos square x. So I is equal to integration 1 by cos square x upon ही टर्म बघ 3 by cos square x. पुढे आहे मायनस 4 sin square x upon cos square x dx. ठीक है, which is integration 1 by cos square ला I can write sec square x upon 3 sec square x minus sin square by cos square is 4 tan square x dx. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे सेक्स स्क्वेअर काय टाकायचं 1 + tan स्क्वेअर, त्याला tan मध्ये आणायचं. सो पुट sec square x ला 1 + tan square x. ओके, सो इंटिग्रेशन sec square x अपॉन 3 sec square ला टाकायचे 1 + tan square मायनस पुढे हा ऑलरेडी आहे 4 tan square x ब्रॅकेट कंप्लीट dx, which is equal to integration sec square x upon 3 into 1 is 3 plus 3 tan square x minus 4 tan square x bracket complete dx. Integration sec square x upon 3. आता बघ 3 मधून 4 गेले, सो मायनस
tan square x dx. Get screenshot. Now what I can do, I have to do one thing, which is काय केलं आपण, अच्छा, put tan x is equal to t, put tan x ला t, हे सबस्टिट्यूशन होतं बरं का, आता फॉर्म्युला आहे मी जस्ट लिहिला. tan x ला t टाकला तर बेटा I, अच्छा, sec square x dx will be dt. मग आता I काय होईल रे, sec square x dx dt झाला. सो 1/3 मायनस tan x ला t, सो t स्क्वेअर sec square x dx झालेला आहे dt. मग आता कोणत्या फॉर्म मध्ये याला मी लिहू शकतो, 1/3 ला लिहितो √3 चा स्क्वेअर वजा t चा स्क्वेअर ऍज इट इज dt. हा स्क्रीनशॉट आपण ऑलरेडी घेतलेला आहे. मग आता फॉर्म्युला कोणता आहे, तर इंटिग्रेशन 1/a² मायनस x² dx, ओके, इज 1/2a log of, okay, so this is the standard formula we are going to use, कारण की कॉन्सेप्ट टर्म आहे ना. सो 1/2a बघा I काय होईल, 1/2 a कोण आहे बेटा, √3, सो 1/2 √3 log of a plus x upon a minus x, so √3 plus t upon plus c. Who is t? T was tan x. Replace करा. So final answer is 1/2 √3 log of √3 plus tan x upon √3 minus tan x plus c. या स्क्रीनशॉट. बेटा इंटिग्रेशन ऑफ द टाइप, पुढचा टाइप असा आहे की 1/a plus b sin x, 1/a plus b cos x, 1/a plus b sin x plus cos x. डिनॉमिनेटरला कॉन्स्टंट अधिक साइन, कॉन्स्टंट अधिक कॉस किंवा साइन आणि कॉस ची बेरीज, असा फॉर्मॅट असेल तर दिस इज द स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. काय बेटा, स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. त्यासाठी काय करायचं, अगोदर हाफ अँगल फॉर्म्युले वापरा. साइन एक्स इज 2 tan x by 2 upon 1 plus tan square x by 2 आणि cos x इज 1 minus tan square x by 2 upon 1 plus tan square x by 2. हे आपल्याला मल्टिपल मिळाले ना, sin 2 theta is 2 tan theta upon 1 plus tan square theta, त्याचा हाफ अँगल. cos 2 theta 1 minus tan square upon 1 plus tan square, चौथा फॉर्म, त्याचा हाफ. तर बेटा tan x by 2 ला t टाकायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी एकदम स्टेप बाय स्टेप केलं बघ. tan चा डेरिव्हेटिव्ह sec square x by 2 गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ x by 2, t चा डेरिव्हेटिव्ह dt by dx, sec square x by 2 as it is. डेरिव्हेटिव्ह ऑफ x by 2 is 1/2 कॉन्स्टंट टर्म x चा 1 dt by dx. तो dx अलीकडे घेतला आणि 2 पलीकडे पाठवला, sec square x by 2 dx will be 2 dt. हे असं आपल्याला वापरायचे सम्स मध्ये. चलो, सो बेटा एक्सरसाइज 3.2 मधला सेकंड क्वेश्चन मधला फर्स्ट वन, इंटिग्रेशन 1/3 plus 2 sin x dx. काय करणार आता मी, मला डिटेक्ट झालं साइन एक्स आहे, मी त्याचा हाफ अँगल वापरणार. सो इंटिग्रेशन 1/3 plus 2 काय साइन एक्स चा हाफ अँगल 2 tan x by 2 अपॉन 1 plus tan square x by 2 ब्रॅकेट कंप्लीट dx. सो बेटा दिस इज इक्वल टू, आता काय करणार मी, याला थोडं सिम्प्लिफाय करू. सो 1/3 प्लस 2 गुणिले 2 4 tan x by 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x by 2 dx. आता खाली क्रॉस मल्टिप्लाय करू आपण आणि नंतर खालची टर्म वर जाईल 1 plus tan square x by 2. मी त्याला आताच वर लिहितो, बघ बेटा नीट लक्ष दे. हे बघ खाली क्रॉस क्रॉस मल्टिप्लाय करशील 3 ने या दोघांना गुण 3 into 1 will be 3 plus 3 into tan square x by 2 is 3 tan square x by 2 plus 4 tan x by 2 plus 4 tan x by 2 आणि अपॉन 1 plus tan square x by 2 आला होता, तो मी वरती लिहिला डायरेक्टली. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? चलो, मग आता बेटा इथे काय सिम्प्लिफाय होईल, काहीच नाही. 1 plus tan square x by 2
बघ I इज इक्वल टू हा जो 1 प्लस tan स्क्वेअर x बाय 2 आहे तो 1 प्लस tan स्क्वेअर थिटा सेक्स स्क्वेअर असतो. सो कॅन आय राईट इट इज सेक्स स्क्वेअर x बाय 2 अपॉन खाली तर काहीच नाही होणार 3 tan स्क्वेअर x बाय 2 प्लस 4 tan x बाय 2 आणि हा प्लस 3 dx. सो बेटा पुढे लक्ष दे. पुट अकॉर्डिंग टू द प्रोसिजर पुट tan x बाय 2 ला t टाका. मग काय होईल? वी विल गेट सेक्स स्क्वेअर x बाय 2 dx इज इक्वल टू 2 dt जे आपण मगाशी केलं होतं. हे लक्षात ठेवायचं आता. सो I विल बी इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर x बाय 2 dx ला 2 dt. सो 1 अपॉन 3 t स्क्वेअर प्लस 4t प्लस 3 आणि बघा सेक्स स्क्वेअर x बाय 2 dx ला काय लिहिला 2 dt इज इक्वल टू. आता तो जो 2 आहे त्याला आपण बाहेर घेऊ. ठीक आहे 2 आणि वेळ न वाचवता खाली बघ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c क्वाड्रॅटिक दिसल्यामुळं थर्ड टर्म कळलं का नाही. हा ही खूप वेळा ह्या सम्स मध्ये इथून पुढे लागणार आहे. तर हा खालून 3 कॉमन घेतो मी. बेटा नीट लक्ष दे प्लीज कॉन्सन्ट्रेट. वरून 2 बाहेर आला खालून 3 बाहेर घेतला तर खाली काय राहील रे डिनॉमिनेटरला बघ 3 बाहेर आला t स्क्वेअर प्लस 4t अपॉन 3 प्लस 3 बाय 3 इज 1 dt वरून 2 आणि खालून 3 कॉमन घेतला. आलं का नाही हे थर्ड टर्म. बर आता तुम्हाला माहिती आहे थर्ड टर्म काय असते बेटा 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x ऐवजी तर t आहे 4/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो बे 2 4 आन्सर विल बी 2चा स्क्वेअर 4 आणि 3चा 9. स्क्रीनशॉट घे. झालं ठीक आहे. सो इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता हे पुसतो. ओके 4/9 मग आता I इज इक्वल टू 2/3 इंटिग्रेशन. एक काम करतो एकदा ती क्वाड्रेटिक जी टर्म आहे बरं का तिला आपण एकदा लिहू. सो टी स्क्वेअर प्लस 4t अपॉन 3 प्लस 1 ला थर्ड टर्म इज 4/9. सो प्लस 4/9 मायनस 4/9. ओके आणि ऑलरेडी बघ पुढे कोण आहे प्लस 1. ठीक आहे बर मग आता आपल्याला माहिती हा एक परफेक्ट स्क्वेअर भेटतो याला सोडवायचं. सो आय कॅन से टी स्क्वेअर प्लस 40/3 प्लस 4/9 हा कोणाचा स्क्वेअर आहे तर टी प्लस 4/9 म्हणजे 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4/9 आणि प्लस 1 याला जर का सोडवलं हे बघ याला सेपरेट सोडवलं तर काय होईल रे -4 प्लस 9 अपॉन 9 9 मधून 4 गेले 5/9 प्लस आलंय. सो प्लस √5 अपॉन 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो I विल बी रिटर्न ॲज 2/3 बेटा नीट लक्ष दे इंटिग्रेशन 1 अपॉन ही जी क्वाड्रेटिक टर्म आहे हिला असं लिहितो मी t प्लस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस √5/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर dt झालं. बरं आता हे पुसतो. सो आपलं सब इथपर्यंत आलं होतं. मग मी त्याला लिहितो I इज इक्वल टू अरे इथं तर लिहिलं आपण सॉरी काही अडचण नाही बघ हे लिहिलं याला पुसतो आता. ठीक आहे चलो. सो इंटिग्रेशन 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर फॉर्म आला. सो I कॅन राईट द आन्सर ॲज 2/3 as it is 1 upon a is √5/3 tan inverse of x by a. सो पुढे लिहितो tan inverse of x किती आहे t plus 2/3 upon a is √5/3 plus
सी. ओके 1/a tan इनवर्स ऑफ x च्या ऐवजी t + 2/3 अपॉन a म्हणजे √5/3. नाउ फायनल आन्सर इज इक्वल टू हा 3 आणि हा 3 झाला कॅन्सल. सो 2 अपॉन √5 इंटू tan इनवर्स ऑफ खालचा 3 वरती जाईल विल बिकम 3. बरं एक काम करू, असं करू आपण वरती सिम्प्लिफाय करू. सो 3t + 2 खालचा 3 डिनॉमिनेटरच्या 3 सोबत कॅन्सल आणि t ला tan x/2 टाकायचं. लक्षात ठेवा t ला काय टाकलं होता tan x/2. ओके सो tan इनवर्स ऑफ 3 t ला काय टाकायचं tan x/2 + 2 अपॉन √5 and plus c. Get screenshot. So we'll stop here today. We will continue tomorrow.